नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण पार्ट 35 केलेला. आज 36पासून सुरुवात करतो आहे. पेज नंबर 202. 50 अधिक 200 रुपये नोटांचे पुडके होते त्या ब्रह्मथिर्याचे खिशात तेथे. तै साईनाथे जाणिले हे काय त्या ब्रह्मथिर्या नकळे नव्हते काय तयास डोळे. खिशात असता नोटांचे भेंडोळे विकल्प गोळे नाडला. साईस 5 रुपया उधार आणि त्याही एक घटकाभर त्याही द्यावया नाही धीर. ब्रह्मसाक्षात्कार मागू नये साई महाराज सत्यवचनी. रकमही लहान हात उसनी देऊनी पहावे येताच मनी. विकल्प येऊनी आदळे 5 रुपयांची कथा ती काय परिते धावया जीवन होय. एवढी जया लाववे न सोय लोभ स्वयमेव तो जन्मे. इतर कोणी भाळा भोळा जयाला बाबांचा खरा जिवाळा. हुसनवारीचा तो सोहळा उघड्या डोहा बघताना ब्रह्मार्था जो इतुका तानेला त्याला हा प्रश्न नसेल का उकलला. ऐसे न यत्किंचित वाटे मजला परी तो ग्रासीला. धनमोहे स्वस्थ बैसावे तेही नाही सुटली परत जाण्याची घाई. तो म्हणे अहो बाबा साई ब्रह्मठाई पाडा की. बाबा म्हणती बैसल्या ठाई ब्रह्म दावावे येच उपायी. केले येथवर उपाय पाही कळले नाहीच का तुम्हा. ब्रह्मालागी पंचप्राण पंचेंद्रिय ज्ञान. अहंकार बुद्धी मन लागती समर्पण करावया. ब्रह्मज्ञानाचा मार्ग विकट सुलभ सर्वा सरसकट. उदयकाल होता तो प्रकट लाभे अवचट सभाग्या. हिरण्यगर्भ पदापर्यंत सर्व उत्कर्षी तो विरक्त. तोची ब्रह्मविद्येसी अधिकृत अनासक्त इतरत्र. अंगी विरक्ती न लवेश ऐशियासी ब्रह्मतत्वोपदेश. कोणीही जरी केला अशेष काय त्या यश येईल. अबाधित ब्रह्मबोधन उत्तमाधिकार्या ग्रहण परी मध्यमाधिकारी जन परंपरे आधीन सर्वदा. एका विहंग ममार्ग सेवन दुजिया परंपरा सोपान परी या अनधिकारी याला गुण वावगा चीन ब्रह्माचा. एका आत्मविवेका वाचून नाही निरतिशय प्राप्ती साधन. हे जर सत्य वेदांत वचन ते काय आधीन सर्वांच्या. अभ्यास आणि श्रम रोकडे करू लागती हाडांची कोडे. तै ते गुरुकृपा उजियडे हाती चढे हळूहळू. मी एक ईश्वर मी नियंता हिरण्यगर्भ जय चढे अहंता. स्वरूपी पडे विस्मरणता पादुर्भूतता विश्वाची. ब्रह्माहमस्मृती होता ज्ञान ज्ञाता होय स्वरूपी लीन. तैच विश्वाभास विसर्जन श्रुती गर्जन करीते की. होता स्वप्न बोधोक्ती ब्रह्माकारांत करणवृत्ती. ब्रह्माग्नित विश्वाची आहुती होते. सॉरी माफ करा. होते जेव्हा ब्रह्मनिवृत्ती रज्जू किरण आणि शुक्ती. आभासा मुक्ती तात्काळ शुक्त ज्ञान तेच रजतभान. रजत ज्ञान त्याची शुक्ती ज्ञान. ब्रह्मनिवृत्ती काली रौप्यावसान. शुक्ती का विज्ञान निर्भय अन्योन्य मोहाचे हे लक्षण. ज्ञानदीपांचे करा उजळण. अज्ञान मला करा क्षालन. निर्दारण तय प्रतिभासा. जन्म मृत्यूचा नसता बंद असता किमर्थ मोक्ष निर्बंध. वेदांता आम्हा काय संबंध. मग हा प्रबंध कायसा आहे मी बद्ध व्हावे निर्मुक्त. ऐसा जो दृढ निश्चया सक्त तोच येथील अधिकारी फक्त. न युक्त अतज्ञ वा तज्ञ बद्धची नाही कैची मुक्ती. हे तो आहे वस्तुस्थिती. वधुमुक्तता गुणसंगाती
आहे प्रतीती अवघिया. द्वितीयाचा अभाव जेथे बांधी सोडी कवण, कवणाते कोणीही न बद्ध ना मुक्त तेथे द्वैत्य अद्वैत्य गेलिया दीन रजनी हे प्रकार उत्पादी काय दिनकर हा तो दृग्दोष व्यवहार. दिवाकर अल्पित मी एक करता मी एक भोगता हा अभिमान धरुनी चित्ता. सर्व नरक सुखा सुख अनुभविता वासना सक्तता वाढते. आत्मा नित्य पुराण शाश्वत जन्म शादी विकार वर्जित. ओंकारक्षर प्रतीकवंत अनाद्यनंत संतत जो दयाची शरीरा मात्रात्म दृष्टी. स्वयं निराळा निराळी सृष्टी तयासा आत्मज्ञानी ज्ञानाची कष्टी. परामुष्टी लाधेना वाण्यादी सर्वाद्रियांचा लय करा मनी वा कृतनिश्चय. त्या मनाचा कराक्षय घ्यावा ठाय बुद्धीचा. प्रकाश स्वरूप जे ज्ञानबुद्धी मनाची तेथे लावा समाधी. मनासह सर्वेंद्रिय समृद्धी एका स्वाधीन बुद्धीच्या. घटासी आद्य कारण माती इंद्रिय बुद्धी तैशाच रीती. ते तयांची नित्य स्थिती. ऐसे हे व्याप्ती बुद्धीची. बुद्धी निजव्यापकपणे व्यापी मनादी सकल करणे. बुद्धीस महत्त्वी निर्विणे महत संपरणे आत्मतत्वी. ऐसाच करिता समाहार होय आत्मस्वरूप निर्धार. मग रजत मृगजाळ सर्पाकार दुग्वीकार केवळ ते. तो हा अशेष विशेष रहित जन्मापक्षय विवर्जित. यदुर्शने वीण नाही स्वहित. साधू सतत बोलती कार्यमात्र आहे कारण. आत्मा स्वयंभव निष्कारण पुरापी नव हा पुराण. बुद्धिहीन स्वभावे आकाशवत अविच्छिन्न जन्म विनाश विलक्षण. ओम प्रणव जयांचे आलंबन निरालंबन. निष्कल जो परब्रह्म ते ज्ञातव्य अपरब्रह्म ते प्राप्तव्य. ओम तत्प्रतीक ध्यातव्य. उपासितत्व सर्वदा. सर्व वेदांचे जे सार प्रणव स्वरूप तोच ओंकार. तयाचा सार्थ जो निर्धार तोच विचार महाकाव्याचा. वेद स्वये जे प्रतिपादिती जे प्रतिप्रयत्ने जन संपादिती. यदर्थ ब्रह्मचार्य आचरिती. ओम पद म्हणती तयासी. असो तया पदाचा आक्रम. करू जाता जरी दुर्गम तरी ते अभ्यासियां सुगम. होता परम गुरुकृपा. इंद्रियां माझील जी स्थूल परम. तेथुनी धरिता अनुक्रम. आधरिता सूक्ष्म तारतम्यक्रम. साधे अविश्रम साधका. ते हे ओम शब्दवाच्य अक्षर सकळ तपाचे जे सार. उच्चार मात्रे स्फुरे अर्थसार. साक्षात्कार आवर्तने. अविपरिलुप्त चैतन्य वृद्धिक्षय विकार शून्य. एका आत्मा जाणील तो धन्य. भक्त अनन्य सद्गुरूचा. अध्यात्म अधिभूत अधिदैव. त्रिवध तापी तापले जे सदैव ते कैचे भोगिती. हे सुदैव वैभव हे एक संतांचे. अविधे पोटी उपजे संस्कृती. त्यापासून व्हावया निवृत्ती. साधन जे ब्रह्मात्मैकत्ववृत्ती. तयाची प्राप्ती ये ठाई. विषय कल्पना शून्य स्थिती. अहम ब्रह्मास्मिती वृत्ती. या महावाक्याची या आवृत्ती. या महाकाव्याची आवृत्ती बुद्धिव्रतू होईल जय. आता मी 202 पानावरनं 206 पानावरती आलो. मी इथे विश्रांती घेतो. 206 पुढचा आपला 207 असेल.
गेल्या वेळेस मी श्रीपादांच्या भेटीसाठी निघालेल्या शंकर भटाचे पूर्ववृत्त कथन केलेलं. आता श्रीपाद श्रीवल्लभ त्याच्या पुढचा भाग. 3 वर्षाच्या श्रीपादांकडून वडिलांना ऋणमुक्ती, सुबैया व जटाधारी संन्याशाला कर्मबंधनमुक्ती. श्रीपाद प्रभू वयाने लहान म्हणजेच 3 वर्षाचे होते, तरी त्यांची कीर्ती अगम्य अतर्क्य होती. सामान्यांच्या ती आकलनशक्तीच्या पलीकडे होती. श्रीपाद कालज्ञ असल्याने समोरील व्यक्तीचा पूर्वजन्म तसेच या जन्माचा उत्तम मेळ ते घालून देत असे. त्यांच्या या अगम्य कृतीचा फारसा मागोवा न घेता श्रद्धेने त्यांना नम्रपणे वंदन करणे हेच आपल्या हिताचे आहे. आपण एवढेच करू शकतो. 3 वर्षाच्या एवढ्याशा वयात श्रीपादांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केले, ही मोठी मोलाची गोष्ट आहे. पीठापूरमध्ये व्यापार करणारा व पूर्वाश्रमीचा सुबैया श्रेष्ठी एकदा अप्पल राजांकडे आईनवल्ली येथे त्यांना भेटण्यासाठी आला होता. त्याच्या भोजनासाठी नाईलाज म्हणून एक वराह तात्कालीन चलन एवढ्या रकमेचे जिन्नस अप्पला राजांनी सुबैयाच्या दुकानातून उधारीवर आणले. बरेच दिवस झाले तरी अप्पल राजांनी सुबैयाची उधारी चुकती केली नव्हती. त्यावेळी सुबैया चक्री व्याज घेण्यात तरबेज होता. त्याने खोट्या रीतीने व्याजावर व्याज चढवून 1 वराच्या ऐवजी 10 वर देणे असल्याचे अप्पल राज शर्मास कळविले. पण ते न दिल्याने अप्पल राजांना आपले राहते घर सावकाराला विकावे लागणार होते. अप्पल राजा शर्मांना गृहविहीन करणे एवढ्याच सुबैयांचा संकल्प होता. त्याचा दुष्ट विचार लक्षात आल्यावर व्यंकटश्रेष्ठीने सुबैयाची खूप निर्भत्सना केली. त्याला समज दिली की एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना सुबैया श्रेष्ठींना म्हणाला होता, राजशर्मा माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या 3 पुत्रांपैकी एकाच दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः दुकानात येऊन चाकरी करावी. व्यंकटश्रेष्ठींना सुबैयाच्या या बोलण्याचे फार दुःख झाले. त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली. तेव्हा बालरूपातील श्रीपादांनी आपल्या आजोबांचे सांत्वन केले व ते सुबैयास म्हणाले, चल दुकानात, मी तुझी ऋण फेडतो, पण त्यानंतर तुझ्या घरी लक्ष्मी वास करणार नाही. असे बोलणे झाल्यावर श्रीपादांसोबत व्यंकटश्रेष्ठी दुकानात आले. श्रीपादांसारख्या 3 वर्षाच्या बालकाचे बोल कधी खरे होतील काय असे सुबैयाला वाटले. तेवढ्यात एक जटाधारी संन्यासी दुकान शोधित सुबैयाच्या दुकानात आला. त्याने एका तांब्याच्या भांड्याची मागणी केली. वास्तविक पाहता सुबैयाकडे एकूण 32 भांडी होती, पण आपल्या दुकानात एकच भांडे असून त्याची किंमत 10 वर एवढी आहे असे त्या जटाधारीला खोटे सांगितले. जटाधारी संन्याशाने ते म्हणणे स्वीकारून 10 वर देऊन ते भांडे विकत घेण्याचे मान्य केले. परंतु ते भांडे श्रीपादांच्याच हस्ते स्वीकारीन असे त्या सुबैयास सांगितले. त्यावर श्रीपाद संन्याशाच्या हाती भांडे देत असताना हसत म्हणाले, तुझ्या घरी आता लक्ष्मी वास करील. आजपासून तुझे दारिद्र्य नाहीसे झाले आहे. आता तू संन्यस्त वृत्ती सोड व गृहस्थाश्रम स्वीकारून संसार कर. सुबैयास त्या भांड्याचे 10 वर दिले गेल्याने अप्पलराज शर्मा सुबैयाच्या ऋणातून मुक्त झाले. श्रेष्ठी व श्रीपाद आपल्या घरी निघून गेल्यावरती सुबैयाने दुकानाच्या आतील भागात जाऊन पाहिले तो त्याला 32 भांड्यांपैकी एकच भांडे शिल्लक असलेले दिसले व त्यावेळी श्रीपादांच्या इच्छेने दुकानातील इतर सर्व भांडी नाहीशी झाली होती. अल्पराजांच्या ऋणमुक्तीची ही घटना साऱ्या गावाला समजली. ओके, चला आता मी विश्रांती आता एक हॅपी थॉट्स नेहमीसारखे.
Happiness requires problems. H.L. Hollingworth. Happiness in the present is only shattered by comparison with the past. Duff Horton. If you can't be happy where you are, it's a cling, it's a cinch. You can't be happy where you ain't. Charles Jones. It is not God's will merely that we should be happy, but what we should make ourselves happy. Immanuel Kant. My happiness derives from knowing the people I love are happy. Holy Ketchel. Be happy or die. Rob Cohen. आता जे साईबाबांचे भक्त आहेत, भक्त आहेत म्हणजे आमच्या अगोदरपासून भक्त आहेत, आणि जे नवीन भक्त आहेत आणि जे भक्त होतील त्यांच्यासाठी मी नेहमी जे साईबाबांनी बोलून गेलेत ते मी नेहमी वाचतो. श्री साई जयकार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री साईबाबांची 11 वचने भक्तांसाठी. शिर्डी ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य. नित्य घ्या प्रचिती अनुभवे. शरण माझा आला आणि वाया गेला दाखवा ऐसा कोणी. जो मज भजे जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासे. तुमचा मी भार वाहीन सर्वथा. नवे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्या सर्वांचं. मागे जे त्यास ते लाभे. माझा जो झाला काया वाचा मनी तयाचा मी ऋणी सर्व काय. साई म्हणे तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझ्या ठाई. इथेच मी विश्रांती घेतो आणि आपण भक्ती करत राहा, पूजा करत राहा, साईबाबांचं नाव घेत राहा. जो तुमचा आवडता देव आहे त्याचं नाव घेत राहा, सुखात राहा, मजेत राहा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव.